आता मी आहे रंकाळा तलावाच्या इथे. आता आपण चाललोय सिंधुदुर्गमध्ये. बाजूला बघू शकताय रंकाळा तलाव. असे संध्याकाळपासून हे स्टॉल्स चालू होतात आणि कोल्हापूरकर निवांत वेळ घालवायला या ठिकाणी येत असतात. आपण आता राधानगरी दाजीपूर फोंडा मार्गे जाणार आहोत. जर गगनबावडा मार्गे जाणार असाल तर तलावाच्या दुसऱ्या बाजूने म्हणजेच ज्या ठिकाणी डीमार्ट आहे त्या बाजूने आपण गगनबावडा मार्गे जाऊ शकतो. चला तर मग बघूया हा प्रवास, ही जर्नी. रंकाळ्यावरून निघाल्यानंतर काही डिस्टन्स पुढे आलो की इथे थोडं एक रस्त्याचं काम आहे. तर खड्डे वगैरे आहेत, थोडा चिखल झालेला आहे. तर नक्कीच इथे पण लक्ष असू द्या. म्हणजे थोडेफार खड्डे वगैरे आहेत. तर ह्यानंतर पुढचा रस्ता आहे तिथे कुठे काम वगैरे सुरू नाही. आम्ही गेल्यावेळी पण आलो होतो, पण ह्या सेक्शनमध्ये काम थोडं सुरू आहे. एक्झॅक्टली लोकेशन काय माहीत नाही, पण रंकाळा सोडल्यानंतर काही अंतर आपण पुढे आलो राधानगरीच्या दिशेने की हे काम सुरू आहे. हा घसार कंप्लीट झाला की आपण राधानगरीमध्ये पोचू. जवळपास आपण पाऊण तासात राधानगरीमध्ये आलो आहे. जवळपास आय थिंक 8:45 वाजता आपण रंकाळावरून निघालो आहे. ठीक आहे, तर हा घसार थोडा आहे. हा घसार झाला की आपण राधानगरीमध्ये पोचू. तर आता आपण पोचलो आहे राधानगरीमध्ये. राईट साईडला इथे राधानगरीचं बस स्टँड आहे. मगाशी आम्हाला रंकाळा येथे पुणे मालवण बस दिसली जी फोंडा मार्गे जाणार होती. त्यामुळेच आम्ही राधानगरी फोंडा मार्गे जाण्याचा डिसिजन घेतला. नाहीतर आम्ही जाणार होतो गगनबावडा करून भुईबावडा मार्गाने आम्ही जाणार होतो. कारण मध्ये एक न्यूज होती की हेवी व्हेकलसाठी फोंडाघाट बंद आहे, म्हणून आम्ही गगनबावडा मार्गे जाणार होतो. पण ती बस दिसल्यामुळे आम्ही या मार्गे जाण्याचा डिसिजन घेतला. रंकाळा ते राधानगरी रस्ता चांगला आहे. फक्त तो मध्ये जो एक रस्त्याचं काम चालू आहे तेवढा पोर्शन सोडला तर रस्ता चांगला आहे. इथे बघू शकता थोडेफार खड्डे आहेत. आता आपण राधानगरीमधून निघून दाजीपूरच्या दिशेने चाललो आहे आणि इथे थोडेफार प्रमाणात तुम्ही खड्डे बघू शकता. आता बघू शकता जंगलाच्या भागाची सुरुवात झाली आहे. लास्ट टाइम मी एक रील बनवली होती. रस्त्याच्या बाजूला चिखल आहे, तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या बाजूला खरंच चिखल आहे. लास्ट टाइम मी बसने गेलो होतो, तर आज मी कारने चाललो आहे. तर ते चिखल आहे तो स्पष्ट दिसतोय. तर नक्कीच या रोडवरून जाताना साईड पट्टीच्या बाहेर गाडी काढायचा प्रयत्न करू नका. चुकून जर गाडी टायर रुतला तर मग उगाच प्रॉब्लेम होऊ शकतो. बघू शकता रस्त्याच्या बाजूला चिखल आहे, तर नक्कीच या रोडवरून प्रवास करताना या गोष्टीचा विचार करून गाडी चालवा. रात्रीचा एक फायदा असतो की अशा वळणांमध्ये समोरून गाडी येत असेल तर त्याच्या लाईट्समुळे कळतं की समोर गाडी येते. दिवसाचा प्रॉब्लेम असतो, अशा वळणांवर समोरून गाडी अचानक कधी येईल हे आपल्याला कळत नाही. जर समोरच्याने हॉर्नच नाही वाजवला ते अजिबातच समजून येत नाही आणि अचानक गाडी याची समोर येते. तर रात्रीचा हा एक फायदा आपल्याला होत असतो वळणांवर. पावसाच्या रिमझिम सरी चालूच आहेत. रंकाळा सोडल्यापासून पाऊस जो सुरू आहे तो सुरूच आहे. तर आपल्यासमोर एक ट्रक आहे आणि त्याच्या मागे एक छोटा टेम्पो आहे MH07. तर हा आपल्या सिंधुदुर्ग पासिंगचा टेम्पो आहे.
तर बघू शकता समोरून पण एक ट्रक येतोय. ॲक्च्युली तो थांबला आहे कारण इथून हा ट्रक जातोय. हा थोडा ट्रक पुढे गेला आहे की तो ट्रक पुढे येईल, कारण तुम्ही बघू शकता रस्त्याच्या बाजूला चिखल आहे आणि ते देखील या रस्त्याच्या बाहेर गाडी काढू शकत नाही. आणि हा रस्ता पण थोडा अरुंद असल्यामुळे 2 गाड्यांना खूप सावकाशपणे पुढे जावं लागतं आहे. रस्त्याच्या बाजूला जर चिखल नसतात तर ॲटलिस्ट त्यांनी गाडी जरा बाहेर काढून पुढे घेऊ शकले असते, पण रस्त्याच्या बाजूला चिखल असल्यामुळे त्यांना ते सावकाशच पुढे जावं लागतं. पुढे बघू शकताय धुकं पडलं आहे. पुढे जो आमच्या समोर जो टेम्पो होता तो पण आम्हाला दिसत नाही, एवढं धुकं पडलं आहे. तुम्ही जर भविष्यात या रोडवरून प्रवास करणार असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या रोडवरील प्रवास कसा आहे तेही कळेल आणि ते आपला प्रवास त्याप्रमाणे प्लॅन करू शकतील. तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि शेअर देखील करा. तर आता आम्ही या छोट्या टेम्पोला ओव्हरटेक करतोय आणि धुकं देखील गायब झालं आहे. हो, वॉट अ सीन. दोन्ही बाजूला जंगल आहे आणि पावसाने पण जोर धरला आहे. जो रंकाळापासून सुरू झाला आहे तो आतापर्यंत पाऊस चालूच आहे. परत धुकं बघू शकताय, लगेच गायब पण झाला. ओ शिट, देर इज अ बफेलो बिसाइड दिस रोड. आम्ही येताना आधी मला ती म्हैस वाटली, पण नंतर विचार केला, म्हटलं या जंगलात इथे एवढ्या रात्री म्हैस कुठून येईल, तर नक्कीच तो गवारेडा असेल. तुम्ही पण नक्की त्या लेफ्ट साईडला बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकताय पुन्हा धुकं पडलं आहे आणि समोर काहीच दिसत नाही आहे. अशा वेळी साईड पट्टी खूप महत्त्वाची असते आणि या साईड पट्टीवर जर रिफ्लेक्टर असते तर ड्रायव्हरला या सिच्युएशनमध्ये गाडी चालवणं खूप इझी झालं असतं. डाव्या बाजूला बघू शकता पूर्ण चिखल झाला आहे, रोडच्या बाहेर पूर्ण चिखलच आहे. तर अशा वेळी हे मोठे ट्रक्स वगैरे गाड्या कशा बाहेर काढतील, हेच रिस्कीच आहे. म्हणजे चुकून जर टायर आत गेला तर तो ऋतू पण शकतो, चिखलामध्ये टायर ऋतू पण शकतो.
टर्न जसं आपण टर्न घेतो तसा तिथे एक भला मोठा दगड रस्त्याच्या बाजूला आहे. तर नक्कीच हा दगड उचलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण एखादी गाडी जर आउट ऑफ कंट्रोल झाली तर टर्न घेताना आउट ऑफ कंट्रोल झाली तर त्या दगडावर जाऊन आपटू शकते. तर नक्कीच तो धोकादायक दगड उचलण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मध्ये इथे एक स्पीड ब्रेकर आहे, कारण पुढे एक असा पूर्ण असा टर्न आहे यू टर्नमध्ये, आणि इथे एक तटबंदी पण आहे, कारण तिथून ॲक्च्युली नदी किंवा व्हाळ आहे. आणि इथे परत चढाव चढताना 2 स्पीड ब्रेकर आहेत, म्हणजे या साईडने आलं तर 2 स्पीड ब्रेकर आहेत, कारण आपली स्पीड कमी व्हावी, कारण पुढे असा पूर्ण यू टर्नसारखा टर्न आहे. जर गाडी कंट्रोल नाही आली तर डायरेक्ट त्या तटबंदीला धडकू शकते, म्हणूनच ते स्पीड ब्रेकर आहे. तर नक्कीच या रोडवरून प्रवास करताना ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. मध्ये मध्ये थोड्याफार प्रमाणात खड्डे देखील या रोडवर आहेत. लास्ट टाइम आम्ही या रोडवरून गेलो होतो तेव्हा एवढे खड्डे नव्हते, पण आता पावसाला पण सुरुवात झाली, त्याच्यामुळे हळूहळू या रोडवर खड्डे देखील वाढतील. पाऊस गेला आहे आता आणि मध्ये मध्ये खड्डे पण आपल्याला त्रास देत आहेत. अचानक खड्डे आल्यामुळे गाडी आपली खड्ड्यामध्ये चांगलीच आपटते. आता आपण ॲक्च्युली दाजीपूरमध्ये पोहोचूच, कारण बाजूला आपल्याला तलाव दिसतोय. तर आता आपण दाजीपूरमध्ये पोचलो आहे. येथून राईट साईडने पण आपण कोल्हापूरमध्ये जाऊ शकतो आहे, पण ॲक्च्युली तो दाजीपूरच्या अभयारण्यातून तो रस्ता आहे. पण तो रस्ता आय विल नॉट सजेस्ट यू, बिकॉज खूप आतून रस्ता आहे तो. कोल्हापूरवरून सिंधुदुर्गमध्ये येत असाल तर डायरेक्ट गुगल मॅपमध्ये लोकेशन टाकू नका, सिंधुदुर्ग किंवा फोंडा वगैरे, कारण तो जो शॉर्टकट आहे तो आतला रस्ता, जो दाजीपूरमधून अभयारण्यातून आतला रस्ता आहे त्या रस्त्याने गुगल मॅप दाखवतं. त्यामुळे कधीच डिरेक्ट लोकेशन टाकू नका. तर राधानगरी नंतर दाजीपूर अशा टाईपमध्ये लोकेशन टाकत तुम्ही येऊ शकता या मार्गे. तर आता आपण फोंडा घाटातून प्रवास करतो आहे. तुम्ही बघू शकता धुकं पण आपल्याला मध्ये मध्ये बघायला मिळतं आहे. काही ठिकाणी रोडच्या बाजूला रिफ्लेक्टर आहेत. आमच्या पुढे बघू शकताच कंटेनर हा, तो कंटेनरला आपण ओव्हरटेक करायला बघतोय. बघू आता आमका केव्हा ओव्हरटेक करू देता. आता सध्या तरी तेकाच जागा पुरत नाही, तर आमका काही ना ओव्हरटेक करू देत. तर बघू जेव्हा जागा असेल तेव्हा नक्कीच तो आपल्याला ओव्हरटेक करायला देईल. आय थिंक खूप भरलेलो हा, गाडी वगैरे 4 व्हीलर असणार याच्यामध्ये. कंटेनर जेव्हा असं वळणार ना जाताना तेव्हा तो असं डुलता थोडंफार, तेव्हा जाम भीती वाटतं. थोडंफार असं इकडे तिकडे झुलता तो, तेव्हा मग जाम भीती वाटतं. म्हणून आपण काय ते का ओव्हरटेक करू
बघत नाही, फक्त जागा भेटता काय बघता. आणि फायनली त्यांनी आमका जागा दिला ना ओव्हरटेक करू, तर आपण ओव्हरटेक करून पुढे येला. फोंडा घाटाला जर भुईबावडा घाट आणि गगनबावडा घाट बरोबर कंपेअर केलं तर फोंडा घाट खूपच चांगला आहे आणि रुंद देखील आहे भुईबावडा आणि गगनबावडा घाटापेक्षा. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, जो राधानगरीनंतर जो दाजीपूरपर्यंतचा जो रस्ता आहे तो खूप वळणावळणांचा आणि जंगलमय आहे आणि रस्त्याच्या बाजूला पण चिखल आहे. नाहीतर त्याआधी पण रस्ता चांगला आहे, रंकाळावरून राधानगरीपर्यंत पण रस्ता चांगला आहे. आणि तुम्ही हा घाट सेक्शन पण बघताय फोंडा घाट, तो देखील रुंद आणि चांगल्या स्थितीत आहे. पुढे एक हेवी व्हेकल चाललं आहे, त्यामुळेच ही आपल्याला टेम्पोची लाईन दिसते. चला तर बघूया आपल्याला ओव्हरटेक करायला मिळतं आहे काय. एक टेम्पो तर पुढे चालला आहे ओव्हरटेक करून, आपण पण त्याच्याबरोबर चाललो आहे. इथे बघू शकताय हा काहीतरी घेऊन चालला आहे कंटेनर. काय घेऊन चाललं आहे आपल्याला माहीत नाही, पण पुढच्या टेम्पोने ओव्हरटेक केला त्याच्याबरोबर आपण पण गेलो आहे. पुढे आय थिंक अशोक लेलँडचा छोटा टेम्पो आहे, तर एकदम इझिली आपण ओव्हरटेक केलं आहे. पुढे बघू शकता एक एस टी बस आहे. हीच एस टी बस आम्हाला रंकाळा तलावाच्या इथे दिसली आणि म्हणूनच आम्ही फोंडा घाटाने यायचा डिसिजन घेतला आहे. पुणे मालवण ही बस आहे. बघा कशी ओव्हरटेक करते, पुढे जाते. तर याच बसमुळे आम्ही फोंडा घाटाने यायचा डिसिजन घेतला, नाहीतर आम्ही गगनबावडा भुईबावडा मार्गे जाणार होतो. हा जो काय पेट्रोलचा ट्रक आहे त्याने घाटात अचानक ब्रेक दाबला, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर नंतर पण तो घाटातून थोडा विचित्र चालत होता, त्याच्यामुळे आम्ही घाटात काय त्याला ओव्हरटेक केलं नाही. नंतर मग घाट उतरल्यानंतर त्याला आम्ही ओव्हरटेक करून पुढे आलो आहे. तर नक्कीच प्रवासामध्ये समोरची गाडी कशी असेल हे देखील आपण सांगू शकत नाही, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणे खूपच गरजेचं आहे. समोरचा गाडी, आपल्या समोर जाणारी गाडी असते, परत समोरून येणारी गाडी असते, या सगळ्या गाड्यांकडे प्रॉपरली लक्ष देणं गरजेचं आहे. कारण स्टेअरिंग कुठे कधी फिरेल सांगता येत नाही, लक्ष नसेल तर. तर आता आपण पोचलो आहे फोंडा येथील चेकपोस्टच्या येथे. आता थोड्याच वेळात आपण फोंडा मार्केटमध्ये जाऊ. जस्ट 10:30 वाजलेत. काही दुकानं ओपन आहेत. पुढची बस पण तुम्ही बघू शकताय, पुणे मालवण. आता ती बस आय थिंक फोंडा एस टी स्टँडमध्ये जाईल. ओके, आपण पण थोडा वेळ इथे ब्रेक घेणार आहोत. थोडा वेळ ब्रेक घेतला आहे आणि आम्ही आता फोंडामधून निघालो आहे. बस पण आमच्या मागून निघाली आहे. फोंडामधील कोण व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. हे फोंडा मार्केट आहे. आता हा चढाव आम्ही चढतो आहे. हा चढाव चढतानाच इथे एक राईट साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे CNG स्टेशन देखील आहे. तर कोण प्रवास करत असतील तर नक्कीच ही गोष्ट नोट करून ठेवा. जर CNG गाडी असेल तर नक्कीच तुम्हाला इथे CNG मिळू शकेल. पण हा CNG ऑनलाईन CNG नाही, तर आपल्याकडे जो CNG येतो तो गोव्यावरून येतो. ओके, सो जर अवेलेबल असेल तर CNG इथे नक्कीच मिळेल.
आता आपण उमरठमध्ये पोचलो आहे. समोर बघू शकताय मुंबई गोवा हायवे. आता आपण सर्व्हिस रोडवर आहोत आणि थोड्याच वेळात आपण मुंबई गोवा हायवेवर प्रवेश करू. तर आता आपण मुंबई गोवा हायवेवर प्रवेश करतोय. या रोडवर आपण काय रात्रीचे फिरतच असतो, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. चला तर मग ह्यो कोल्हापूर फोंडा घाट सिंधुदुर्गचा व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करू विसरू नको. आणि या पावसाळ्यात कोकणाचा आस्वाद घेऊक नक्की येवा कोकण आपलोच असा.